माणसाकडं पैसा आहे, घरं चांगली आहेत, मान आहे, सन्मान आहे, ऐश्वर्य आहे, फक्त माणसाकडे एकच गोष्ट नाही, तिचं नाव सुख आहे. आणि ह्या जगातल्या माणसाकडे सुख का नाही? प्रत्येकाची उत्तरं सापडायची. तुम्ही मी भजन का करीत नाही? गरज काय? तर सुख मिळवण्यासाठी. सुख आपल्याकडे का नाही? तर ज्याच्यात आपल्याला सुख आहे ते आपण करीत नाही. आपण बसलो पाणी मारून कापूस शिकीत. आपण पाणी मारून कापूस शिकायचं आणि आपल्या पोरांना पाणी टाकून प्यायची. फिट का? काय करायचं? आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं टेप लावून गुंठ्यानं जमीन विकून टाकायची. नेमका घोटाळा काय झाला? मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती मोठे झाले, संतांच्या संगतीशिवाय सुखी होऊ शकत नाही. आता पुन्हा उलट फिरा. मोराच्या पिसऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहणार नाही. मोराच्या पिसऱ्या पण पुन्हा उलट ऐका. मुंगे किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, 13वा अध्याय सांगतोय, मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, माणूस भजनाशिवाय सुखी होऊ शकत नाही. आता काही म्हणतील आम्हाला पेमेंट भरपूर आहे, तू करणार काय? पगार वाढला तर काय करणार? सासरवाडीचं कल्याण करणार, तू काय करणार? काय लईत लई मिवणीच्या बाळातपणाचं बिल देणार, तू काय करणार? काय मिवणीचं लगीन करून देणार, मग तुम्ही काय भजन थोडंच करणार आहे? आणि मरताना तुमच्या बरोबर भजन येणार आहे, इस्टेट नाही. इस्टेट मिळवणं हे प्रारब्ध आहे, पण भजन करणे हे पुण्य आहे. संपत्ती कोणी कमी? संपत्ती कमवायला काय लागतं? मूर्ख वागले का पैसा मिळतो. तुम्ही नीती सोडून जगा, तुमच्याकडे पैशाला तोटा नाही. फक्त नालायक वागायचं, पैसाच पैसा. सज्जन वागले, ओढायला बिडी नाही. नियम आहे तो. नियम आहे. मूर्ख माणसं जेवढी समाजात आहेत तेवढ्यातल्या माणसांना समाजात मान आहे. ऐका कलीचे महिमान असं त्याची रीत चरणाचा उपदेश पर आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा तुम्हाला मिळवायचं सुख, पण ज्याच्या सुख आहे ते तुम्ही करीत नसल्यामुळे सुख मिळत नाही. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू करायचा आहे. फक्त पटापटा बोलत जायचं. आणि बोलत जाताना कीर्तनाला बोलत जाताना हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. पटलं तर पहा. माझं असं म्हणणं आहे, याचा अर्थ जगात देव आहे. फायनल करायचं. आता काही म्हणतील दिसतो का? तुझ्याशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. उत्तर आहे का? फुलातला सुगंध दिसत नाही पण आहे, लाकडातला अग्नी दिसत नाही पण आहे, दुधातलं लोणी दिसत नाही पण आहे, हृदयातला भगवंत दिसत नाही पण आहे. हा, आता उलट फिरू. लाकडात अग्नी आहे पण घर्षणाशिवाय दिसणार नाही, दुधात लोणी आहे पण क्रिया केल्याशिवाय दिसणार नाही, तसं हृदयात देव आहे पण साधना केल्याशिवाय दिसणार नाही. आता काही म्हणतील आम्ही एज्युकेटेड. एज्युकेटेडचा देवाचा काही संबंध नाही. कारण तुमच्याकडे असणारी जी पदवी आहे ती कलेक्ट द मनी आहे. टू ओनली कलेक्ट द मनी. मग आता मी म्हणतो, बोलायला सुरुवात झाली, आता देव आहे. आता उत्तरं थोडी थोडी बारीक बारीक द्यायची आहे. देव आहे, देव आहे हा मानण्याचा प्रश्न आहे. हा किंवा नाही. नाही मानायचा त्याला नाही मानायचा. मूर्खांच्या नादीला काय लागायचं? कीर्तनकार कंबर का बांधतो, तू मुंडका बांधील, तुला काय करायचं? माळीत म्हणे एक शाटच का, आम्ही 9 शाट घालू, तुला रुतते का?
आम्ही विचारलं का तुला दारू पिताना डोळे का झाकतो? विचारलं. चांगला पायजमा का खराब करतो? विचारलं. तू काय इकडे झक मारितो? आणि कमी बुद्धीची माणसं एकत्र आली का धर्माला ग्लानी येते. तुमचं काय मत आहे? कमी बुद्धीची माणसं आणि मग देव काम दाखवतो. आता कसं दाखवतो ऐका. तुम्हाला मला देवाची गरज आहे. फायनल झालं आपलं. आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनी धोका दिलाय. सगळ्यांनी धोका दिलाय. भावाने धोका दिला, जमीन वाटताना कट आणला. बहिणीने धोका दिला, बायपास मध्ये जमीन गेली, केस लावली. सासऱ्यान सुद्धा धोका दिला, ईडी पोर गळ्यात घातली, धोकाच दिला. पाहुण्याने धोका दिला, प्रियशीनं तर इतका धोका दिला. मोबाईल आपला, हँडसीट आपलं, चार्जर आपलं, पिन आपली, बॅलन्स आपला, हँडसीट आपलं, पेट्रोल आपलं, गाडी आपली, हॉटेलिंग आपलं, मेसेज दुसऱ्याला टाकला, तिसऱ्या संघ गेली, धोकाच दिला. प्रियशीनं धोका दिला. नीट ऐका, प्रियशीनं धोका दिला, भावाने धोका दिला, बायकोने सुद्धा धोका दिला. करेक्ट. बायकोने सुद्धा धोका दिला, मित्राने तर दिलाच, प्रियशीने तर दिलाच. पण या जगात बारीक काय घ्यायचं, आतापर्यंत आपल्याला फक्त कट्यावर हात ठेवून उभा राहणाऱ्या भगवंताने धोका दिला नाही. अजून आपले डोळे तसेच आहेत, अजून आपले कान तसेच आहेत, अजून आपले पाय तसेच आहेत. 18 वर्ष शेतीत काम करतोय, अजून त्याला सर्पदंश झाला नाही का वाघाची गाठ पडली नाही. याच्यापेक्षा उपकार कोणी करावेत? अरे शेतकऱ्याचे आई शेतात कापूस शेताला गेली तर तिचं पोरग बाबळी खाली खेळतंय. बाबळी खाली काटे लागल तेवढे आहेत, पण त्या बाळाला अजून काटा ठोसला नाही का, त्याला गवतामध्ये विंचू चावला नाही. शेतकरी कापूस शिकायला गेला तर त्या शेतात मुक्काम केला, पण त्याला वाघ दिसला नाही, की त्याला विंचू चावला नाही, की त्याला सर्पदंश झाला नाही, त्याला शुगर झाली नाही, त्याला बीपी झाला नाही, त्याला अटॅक झाला नाही. भजन करा नाही तर नका करू, पण उभ्या जगाला सांभाळणारा भगवंत आहे एवढं ध्यानात ठेवा. आणि तो जर तुम्हाला सांभाळतोय तर त्याचं थोडा वेळ भजन का करू नये? बाकीच्यांनी धोका दिला त्यांच्यासाठी तुम्ही झटता. 2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात आणि गाढवात फरक नाही, तरी हा नालाय गजरा घेऊन जातो. गजरा घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केले, तुमचं कर्तव्य आहे, तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. पुरीचं लग्न केलं आणि 20 वर्ष पोरगी सांभाळली तर नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निगती फुलाच्या गाडीकडे. उलटे बापाला अशी हात करते, सगळे हप्ते पेड करा, आणि याला बँडवाला घोडा लावितो तरी हा करतो. हे सगळ्यांनी धोका दिलाय, देवाने धोका दिला नाही. आता उलट ऐका, देवाने धोका दिला नाही तरी नाही दिला आणि देणारही नाही, पण त्याचं भजन करायला काही नाही, कारण तो समर्थते. कान तसे दे, डोळे तसे दे, पाय तसे दे. तुम्ही विचार करा, सगळ्यांना तपासतो. आणि जेव्हा जेव्हा देवाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर होईल तेव्हा देव जनता जागेवर आणण्यासाठी काम करतो. जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाते, जेव्हा जेव्हा साधूचा अपमान होतो, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा आईबापाचे हाल होतात, आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप जास्त होतं, तेव्हा देव अवतार घेऊन काम करतो. तुमचं काय मत आहे? गाय कत्तल खाण्यात गेली, कापली गाय, 22 रुपये प्लेटनं पठ्ठ्यानी लिंबू पिळून आणली. हन्नारे माया पुढे बसलेत, नावा सगळं सांगाल मी. गाय कत्तल खाण्यात गेली, साधूचा अपमान झाला आणि धर्माला ग्लानी आली. 6 भाचे मारेपर्यंत कृष्णाच्या मामानं कंसाने 6 भाचे मारेपर्यंत त्याला कोणी बोललं नाही. 7वा माया तर त्याला सापडली नाही. 8वा कृष्ण जन्माला आला महाराज, तर जगाच्या बापाला सुद्धा मारणं, मामाच्या काचानं टोपलीत बसून पलीकडे जावं लागलं. टोपलीत पुराने जागा दिली, पण मामाने किंमत केली नाही. कृष्ण कुणामुळे गेला टोपलीत बसून? मामामुळे कृष्ण टोपलीत बसून गेला. पण योग्य काळ आला, मामाची खानदान हल्ली अख्खी, वंशाला दिवा ठुली, यादवच ठुला नाही.
2च यादव राहिले, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव. अख्खे यादव हल्ली मग आता कृष्णानं कंस मारण्यासाठी काही काळ वाट पाहिली, रामानं रावणाला मारण्यासाठी काही काळ, पण बायको पळवली तरी बोललं नाही काही. पण गेम तसं आपली माणसं, तुम्ही विचार करा, या 10 वर्षात इतकी माझातली होती, पण 2020ला देवानं मीटिंग घेतली आणि कोरोनाला फोन केला, जिरूनच टाकली. विचार करा, विचार करा, जगातलं सगळ्यात श्रीमंत राष्ट्र अमेरिका आहे, हो, जगातलं सगळ्यात विद्वान राष्ट्र चीन आहे, आणि जगातलं सगळ्यात हाय ब्रिलियंट ब्रिटन आहे. तिन्ही राज्यांचा सुपडा साफ केला, 3 लाटा आल्या, 3 लाटा. पण महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची आणि संतांची भूमी असल्यामुळं इथं एकच लाट आली. इथं दुसरी लाट आली असती तर हा पठ्ठ्या सुद्धा इथं उभा राहिला, हाय मिळालाच असता. पण दुसरी लाट का आली नाही? महाराज, जगाचा बाप पंढरपूरच्या वैकुंठात जंबू नावाच्या दीपामध्ये विठू नावाचा पाटील गदाच्या हात राहिला, पण जग सुखी केलं. काय म्हणते तुमचं? गडावर जिजाई आई तुळजाभवानी गजाच्या हात राहिली, पण भक्त सुखी केले. आळंदीत ज्ञानोबाराय मंदिरात गज लावून हात राहिले, पण जनता सुखी केली. पुढे उभा राहे संभाळी श्लोक सिद्ध झाला, यदा यदा या धर्मस्य. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा मी दैत्य 4था अध्याय, मी दैत्याची कुळीनाशी, मी साधूचा मान घेऊशी मऊ तर मी अवेकाची खाजळी फेडून एक उजळी, योग्या पाहे दिवाळी. काम दाखवलं, काम माझातली होती. लोक जिरली, दीड महिना काही दाढी केली नाही, रोज वाटायचे, रोज नाहीच नाही. महिना पठ्ठ्याने इस्त्री केली नाही, तांब्यात कोळसा घालून इस्त्री केली, शिरली का नाही? चहा बंद, दूध मिळालंच. मग काढा सुरू केला, काढा. काढा तर असा नंगात आला, इकडं प्याला, इकडं आग, इकडं प्याला, हा किंवा नाही? जिरली का नाही? काढा. लग्न पहाटीच. एक जण म्हणला, मी म्हशीचं दूध काढायला उठलो तेव्हा तुमच्या वाट्यावर वाजत होतं. म्हणजे तेव्हाच नवरी गेली ना. लग्न भामटेवानी केली, शिकवलं का नाही देवाने? दाढी शिकवली, कपडे शिकवले. हो, पुढं आहे का? शेतकरी नाही घाबरत. शेतकऱ्याला हे लॉकडाऊन फिकडाऊनचं काही घेणं नाही, तो बळीराजा आहे. ते अजूनही 1 वर्ष लॉकडाऊन असलं तरी घाबरत नाही. त्याच्याकडे देवाने ताकद दिली. त्याची बायको शेतात गेली तरी 2 गरक्यात 1 वांग्यान 2 मिरच्या घेऊन येते. गेला दिवस. नोकरीवाल्याची बायका आहे, बाथरूमच्या इटा खाती का काय? काय खाईल काय? देव मारा तो काम दाखवल्याशिवाय काय खाईल काय? तुम्ही बारीक का? शेतकरी घाबरत नाही महाराज. धोत्रावाली माणसं गरीब जर रेशनला गहू तांदूळ घ्यायला उभे राहिले तर ही श्रीमंत माणसं त्याला हसत होते. का हा कुपनाचे गहू खातो आणि कुपनाचे गहू खाण्याच्या लायक नाही, असं कोणाचं मत होतं? हा, माझं टेल अवलादींचं. हा, मग त्याची बायको म्हणायची, आम्ही नाही आणत ते गहू, नाही ते टेस्टी नाहीत आणि ते आम्ही आणत सुद्धा, आम्ही कधी रेशन आणलंच नाही. ते शर्टिंग करून रांगेत उभे होते. 3 किलो दे रे, 3 किलो दे.
शेतकऱ्याचं काय नाही, त्यानं तिकडून गहू तांदूळ फुकट घेतले आणि इकडे इकून टाकले. तो हुशारच आहे. त्यानं इकडून फुकाट घेतले आणि इकडे 10 रुपये किलोनं इकून टाकले. दुकानदारानं पॉलिश करून त्याच्यात परत ते 40 ठोकले. तांदूळ तेच. शिकवलं देवात. आणि सगळी जनता जागेवर. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे, पण इतका नको. पण आम्हाला सुद्धा भिकारी केलं. इतका आम्हाला सुद्धा 8 महिने कुत्र विचारीनं तू झोपला का, उलातला का, मिळाला. घरचे सुद्धा काटाळे कवा जातील तर जाऊ. पण 2-3 महिने का होईना पण झटका दाखवायला यायला पाहिजे. तुमचं काय मत? खोकला दाबून मिली काय लोक, खोकली सुद्धा नाही. त्याला माहिती खोकलं का 3.5 लाखाला ठोकली. खोकलंच माहिती मिळालं ते. करील ती काय नोय महाराज, करील ती काय नोय महाराज, करील ती काय नोय